माननीय देवेंद्रजींचे सर्व आर्वी विधानसभेच्या नागरिकांकडनं मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य असा वेळ दिलाय। देवेंद्र भाऊ अनेक वेळा आर्वी विधानसभेमध्ये आले, परंतु सीएम बनून कुठल्या प्रोजेक्टचा कुठल्या प्रकल्पांचा भूमिपूजन किंवा लोकार्पण करण्याचा योग आला नव्हता। साहेब आपण वेळ दिली आणि आज या आर्वी विधानसभेतल्या विकासाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपल्या हातून होणार आहे याचा खरा आनंद आहे। ज्यावेळी या कार्यक्रमाचे प्लॅन तिथल्या शिला तयार झाल्या, त्या शिलेवर लिहिलं होतं की या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं। हे वाचून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप अभिमान वाटतो आणि म्हणून इथे आपण आलात आणि ही सर्व आर्वी विधानसभेतली जनता आपल्याकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहे। आपल्या राज्याचा राजा इथे आलेला आहे आणि तो निश्चितच आपल्या विधानसभेसाठी काही अजून प्रकल्प मंजूर करेल ही आशा या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे। आपल्या सर्वांना पाहून मला एक शेर आठवतो, मिर्झा गालिब यांचा शेर आहे, वो आए हमारे घर में खुदा की कुदरत है, वो आए हमारे घर में खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी अपने घर को देखते। हे घर म्हणजे आमचं आर्वी विधानसभा आहे आणि आज आपण आलात, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक इथला आमदार म्हणून स्वागत करतो। महायुतीचं सरकार जेव्हा झालं, स्थापित झालं, आपण मुख्यमंत्री बनलात आणि आपण महाराष्ट्राला ग्वाही दिली की महाराष्ट्र आता थांबणार नाही। त्याच पद्धतीने मागच्या 100 दिवसांचा एजेंडा आम्ही आर्वी विधानसभेत राबवलाय आणि आम्ही पण एक चंग बांधलाय की आर्वी विधानसभेचा विकास सुद्धा आता थांबणार नाही। 100 दिवसाचा आमचा पहिला एजेंडा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण झाला असं आम्ही मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदय, जेव्हा आपण या लोकार्पण आणि भूमिपूजन यातल्या प्रकल्पाचे कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, नगरविकास असेल, पायाभूत सुविधा असेल, दळणवळण असतील, ग्रामविकास असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठला ना कुठला प्रकल्प आज त्याचं लोकार्पण होणार आहे, त्याचं भूमिपूजन होणार आहे। आपलं सरकार सत्तेवर आल्यावर अनेक क्रांतिकारी निर्णय आपण घेतले, त्यातले अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी आर्वी विधानसभेमध्ये राबवले आहेत। मला अत्यंत अभिमान आहे की या आपल्या सरकारची पहिली कॅबिनेट जेव्हा झाली तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला कुठला जर निर्णय झाला असेल तर आर्वी विधानसभा क्षेत्रातील जे संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांचं जे नुकसान झालं होतं त्यांना विशेष बाब म्हणून आपण मान्यता दिली। 6000 वर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यामुळे प्राप्त झाली। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 8000च्या वर घरकुलं आपण आम्हाला मंजूर केले आणि एवढेच नाही तर केंद्र शासन जितकी रक्कम देते त्याच्यावर 50,000 रुपये घर बांधणीसाठी आपण स्वतः मंजूर केले। ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आमच्या आष्टी आणि कारंजा तालुक्यातले 76 गाव असे आहेत की जे डार्क झोन मध्ये होते। दादारावजी केचे साहेब यांच्या समन्वयाने आणि खासदार अमरभाऊ काळे यांना सोबत घेऊन आम्ही आर्वी विधानसभेचा टप्पा, विकासाचा टप्पा गाठणार आहोत, त्याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो। आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री पंकज भाऊ भोयर यांचे मी मनापासून आभार मानतो की आणि देवेंद्रजी खास करून आपले आभार मानतो की आपण एक अतिशय सकारात्मक विचार असलेला दमदार असा पालकमंत्री आम्हाला जिल्ह्याला दिलेला आहे। आमच्या हक्काचा जिल्हा पालकमंत्री आपल्याला दिलेला आहे। पालक म्हणजे ज्याच्याकडे आपण नेहमी काही ना काही मागत असतो आणि त्यांनी तो हट्ट पुरवायचा असतो, परंतु आमचे पालकमंत्री असे आहेत की आम्ही काही मागणी न करता ते आम्हाला स्वतःला फोन करतात आणि तुझ्या मतदारसंघामध्ये काही आवश्यकता आहे का, कुठला प्रकल्प करायचा आहे का, ही विचारणा ते स्वतः करतात। कालही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं ते तुम्ही राजस्थानला होता, खाटूश्यामला होते आणि तिथनं त्यांनी मला फोन केला की सुमित उद्या कार्यक्रम आहे, तुला कुठलीही आवश्यकता तयारीसाठी लागत असेल तर मला सांग, कोणाशी बोलायचं असेल तर मला सांग।
असा पालकमंत्री आपण मला दिला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वनमती मॅडम यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काल रात्री या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी कुठलीही कमतरता आली नाही पाहिजे म्हणून रात्री 3 वाजेपर्यंत मॅडम या ठिकाणी स्वतः देखरेख करत होत्या. आमचे जिल्हा परिषदचे सीओ असतील, आमचे उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, एक चांगली अशी अधिकाऱ्यांची टीम या निमित्ताने या आर्वी उपविभागात तयार झाली आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन निश्चितच आपण विकासाचा पल्ला गाठणार आहोत. आणि मला खात्री आहे देवेंद्रजी की या विधानसभेच्या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही. या ज्यावेळी असा काही कार्यक्रम असतो आणि तिथले लोकप्रतिनिधी मागणी करतात तेव्हा साधारणतः नेत्यांचं असं उत्तर असतं, त्यात मी सुद्धा आहे, की आपण प्रस्ताव दाखल करा, आम्ही त्याला मागणीला मान्यता देऊ. पण मला आपल्याला सांगायला आनंद होतो की सर्व प्रस्ताव आम्ही अगोदर आपल्याकडे दिलेले आहेत. आपल्याला फक्त मान्यता द्यायची आहे. मग ते ग्राम विकास निधी असेल, पर्यटनाचा निधी असेल, आदिवासी विकासाचा निधी असेल, तो निधी आपण मान्य करावा आणि आपण तो निश्चितच कराल हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. आज आपण आला आहात आणि आमच्या मागण्यांचा आपण निश्चितच विचार आपल्या भाषणातनं करणार आहे. आणि म्हणून या स्थितीला पाहून आणखी एक शेर मला आठवतो की तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो, जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है, जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है. धन्यवाद. जय हिंद. त्यावरील सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या निमित्ताने माझ्यासमोर एक पेच प्रसंग निर्माण झाला आहे. कारण सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए. त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच. पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरताची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे. आता मला भीती एवढीच आहे की पुढच्या वेळेस माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील. असं करू नका. सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा. आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जी सांगितली आहेत, विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे, मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता तुम्ही ती फाईल माझ्यापर्यंत पोहोचवली होती, त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे. त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यातनं ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळखुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम ते आपण करणार आहोत. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.